स्वातंत्र्य हे कधीच दिले जात नाही. हे स्वतःपेक्षा आपल्या देशावर जास्त प्रेम करणाऱ्यांच्या रक्ताने जिंकले जाते. या नायकांनी आम्हाला एक वारसा सोडला आहे, ज्यामुळे त्यांनी इतके कठोरपणे लढा दिला, म्हणून त्यांचे बलिदान व्यर्थ ठरणार नाही. आज़ादी कभी नहीं दी जाती है. ये उन लोगों के खून से जीती गई है जो अपने मुल्क से ज़्यादा प्यार करते थे. उन हीरोज़ ने हमें एक मीरास छोड़ दी है जो हमें आज़ादी के तहफ़्फ़ुज़ की ताकीद करती है. उन्होंने इतनी सख्त जद्दोजहद की जिसकी वजह से उनकी कुर्बानियाँ कभी ज़ाया नहीं हुई. कोकणी मुस्लिम स्वतंत्र सैनिक किंवा मुजाहिद आज़ादी ह्यांचा पहिला एपिसोडची सुरुवात आपण रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्याच्या जामगी गावातून सुरुवात करतो. तुम्ही सगळ्यांनी हा पूरा एपिसोड बघा. ह्या सिरीजचे एक एपिसोड बघा, मोटिवेट व्हा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि तुम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचवा. थँक्यू. अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. जसं आपण काल 12 एप्रिलला अनाऊन्स केला की कोकणचे स्वतंत्र सैनिक किंवा मुजाहिद आझादी किंवा फ्रीडम फायटर्स, कोकणी मुस्लिम फ्रीडम फायटर्स, त्यांची सिरीज आपण सुरू करणार आहोत. आणि ती आज सिरीजचा पहिलाच एपिसोड आपण आज शूट करायला आलो. मशहूर मारूफ कोकणचे मुजाहिद आझादी आणि त्यांची कंप्लीट हिस्ट्री, त्यांची बायोग्राफी, त्यांच्याच फॅमिली मेंबर, त्यांच्याच नातवाच्या तोंडाने आपण ऐकणार आहोत. तर हा एपिसोड कंप्लीट बघा. मोटिवेशनल असेल ही पुरी सिरीज. आणि आजची जी शख्सियत आहे मोप अजीम शख्सियत आहे आणि पहिलाच एपिसोड त्यांच्या नावाने आहे. त्यांचं नाव काय होतं ही सारी तपशील आपण आज ह्या एपिसोडला ऐकणार आहोत. ते चला मला तुम्ही सांगितला ही त्यांचं घर आहे, जुना घर, आणि ती तिकडे नवीन आहे आणि पाठीमागची पण आहे. आपण त्यांच्या फॅमिलीशी मिळणार आहोत आणि टोटल तपशील तुम्हाला देऊ. ज्यांनी अजून पण कोकणी मंडळ चॅनलला सबस्क्राईब नाही केलं, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि. अजय, जसा मी जिकर केला स्टार्टला, ते अजीम हस्तीचं नाव होता तातू बापूसाहेब तांबे. आणि त्यांचं ओरिजिनल नाव काय होतं ते आपलं सांगितलं. त्यांचे फॅमिली मेंबर्स आहेत. मी पहिले त्यांचं इंट्रोडक्शन देईन आणि ते तुम्हाला त्यांची तपशील सांगतील. तर पहिले मी इंट्रोडक्शन देता की तातू बापूसाहेब तांबे यांचे सगळ्यात मोठे पोरगे, त्यांचं नाव होतं जनाब इसाक तातूसाहेब तांबे. ते टीचर होते आणि रिसेंटली आता इंतिकाल दिला आहे. 2024ला इंतिकाल दिला आणि ते आमचे पण टीचर होते. आणि ह्यांचं नाव आहे मुश्ताक इसाक तांबे आणि ह्यांचेच आजेस होते जे फ्रीडम फायटर होते. आणि ते आहेत केंद्रप्रमुख एज अ टीचर. आम्ही दोघं क्लासमेट होतो, एक सांगितला एकाच गावचेच आहोत. आणि आता त्यांचा प्रमोशन होऊन केंद्रप्रमुख झाले. ते एक जिम्मेदार शख्सियत आहे. वन ऑफ द बेस्ट कॅलिग्राफी मतलब इनकी ह्यांची अशी आहे, बेस्ट रायटिंग आहे आणि त्यांना स्पीच करण्यावर पण बेहतरीन मलका आहे. त्याच्या सांगितला नॉलेज पण बेहतरीन कॉपरेटिव्ह पर्सनॅलिटी. ह्यांच्या बाजूला ते मुश्ताक तांबेचे चाचा म्हणजे मुजाहिद आझादी तातू बापूसाहेब तांबे ह्यांचे 3 नंबर मुलगे हुसेन तातूसाहेब तांबे. आणि ह्यांचे मोठे पोरगे आहेत बरकत अली हुसेन तांबे. त्यांचं प्रोफेशन आहे कन्स्ट्रक्शन आणि दुसऱ्या बिझनेसमधला बरेच काही ते ॲक्टिवली आपलं हे करतात, काम पण करतात. आणि सांगितला गावाची जी यंग जनरेशन जी आहे, जी सोशल टीम आहे, सोशल काम आहे, गावाचे काय प्रॉब्लेम असले की त्यातला पण ते हमेशा पुढे असतात. म्हणजे ह्यांची ही तिसरी पिढी समजा ती पण त्यांच्या आज्याच्याच पायावर असून सामाजिक कार्यातला हमेशा ते नेहमी पुढे असतात. तर मुश्ताक जनाब, आता सगळ्यात पहिले तुमचा जे शुक्रिया आणि इस्तिकबाल की तुम्ही आज आम्हाला वक्त दिलं. जरा तुम्ही तुमच्या आजास्त्याबद्दल त्यांची जराशी तपशील, पहिले नाव असं का आणि पुढे त्यांची खिदमतच्याबद्दल आम्हाला सांगा. आमच्या आजाला तातू बापूसाहेब तांबे, त्याचं असं नाव होता मोहम्मद कासिम वल बापूसाहेब तांबे. पण ज्या टायमातला ताऊंची बिमारी फैलली, त्या ताऊंच्या बिमारीतला त्यांच्यासोबत असणारे त्यांचे 5 भाऊ ते सगळे त्या ताऊंच्या बिमारीतला मेले.
त्याच्यानंतर त्यांचे जे सगळे जे बहिणी वगैरे होते खालाजात बिजात ते सगळे त्यांना लाडाने तात्या 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 बोलून, कारण ते एकटेच जगले त्याच्यातल्या, म्हणून त्याच्यात आहिस्ता आहिस्ता त्याचं नाव ते तातू असं रूपांतर झाला आणि ते तातूच्या नावाने फेमस झाले. त्याच्यामुळे दादा आज समाजातला तातू बापूसाहेब तांबे असं म्हणजे समाजातली एक नाव त्याचं प्रचलित. त्याचं असं नाव मोहम्मद कासिम तांबे. अच्छा, जन्म तारीख याद आहे त्यांची तुला? त्यांची जन्मतारीख प्रॉपर जन्मतारीख नाही माहिती आहे, पण 1894ला त्यांची पैदाईच आहे. ओके, थँक्यू. 1894ला त्यांची पैदाईच झाली आणि म्हणजे पुऱ्या गरिबीतला त्यांनी दिस काढलेला. म्हणजे केव्हा केव्हा एक टायमाचा जेवण असे ते एक टायमाचा नसे. आमच्या गावातलं जे काही खोत फॅमिली होते त्या खोत फॅमिलीच्या इकडे त्यांनी त्यांच्या जिंदगीतला नांगरी राहून पण गुजारा केलेला आहे. नांगरी म्हणजे जे नांगर असतात, ज्यांची शेती भाती मोप असते आणि ते लोक आपलं भात पिकवतात आणि त्याला याचं मतलब नांगर चालवणारो जो असतो ऑपरेटर, मग त्याला अनधान का काय शेरभर भात बीत काय देतील म्हणजे काय त्याची रक्कम मिळाली पाण्याची. आणि बाकी पोटपाण्याची सोय त्या टायमातला होणं मोप जरुरी होती. तीच मोप त्याच्यावर लोकांना त्याची मोप गरज होती. आणि काही लोक त्या टायमातला फक्त आपल्या 2 टायमाच्या जेवणावरच त्याचे आपली लोकांचे जे मजुरी करत किंवा काम करत. आणि बचपनपासून त्यांना तालीमचा शौक होतो, पण तालीमचा माहोलच नव्हतं. त्यांच्या टायमातला त्यांचे बाबा होते किंवा त्यांचे कोण रिश्तेदार असतील, त्यांनी आमच्या जवळ एक सातेरला एक पूल चालायचा. पूल म्हणजे त्या टायमातलं जे गुरुकुल चालायचे, त्या गुरुकुलमधला एक ब्राह्मण टीचर होते, गुरु होते. त्यांनी त्यांच्याकडे ते थोडा बहुत ते मोडी लिपीतला शिकले होते आणि थोडासा बारीक मोठा हिसाब करायला शिकले होते. पण त्याच्यातून त्यांनी बराचसा काय व्यावहारिक गणित आपली म्हणजे व्यावहारिक मॅथमॅटिक्स जे असले म्हणजे रोजमर्रा जिंदगीतला इस्तेमाल होणारा ती त्यांनी त्यातल्या बराच काय घेतले त्या ब्राह्मण टीचर जवळची. आणि आम्ही पण अल्हम्दुलिल्लाह आजच्या रोजमर्रा जिंदगीतला 7-12 वाचणे, घनफूट काढणे असे बरेचसे काही जे व्यावहारिक गणित ज्याला बोलतात मराठीतलं, रोजमर्रा जिंदगीतला इस्तेमाल होणारे जे हिसाबचे फॉर्म्युले वगैरे असतात ते आमचे दादा अलमरूम तातू बापूसाहेब तांबे आणि आमचे वालिदे मोहतरम ह्या दोघांपासून आम्ही बराच काय घेतला. आमच्या भावाला सुद्धा त्याच्यातले बरेचसे बरेचसे फॉर्म्युले म्हणजे याचे 7-12 वाचणे, 8 वाचणे, त्याच्यानंतर आपलं घनफूट काढणे, एरिया मोजणे, गुंटा काढणे, ह्या सगळे बरेचसे काय बाती आमच्या दादाजोचे मी बरेच काय शिकले. अच्छा, तुमची दादाचं म्हणजे हिची पैदाइशी का दुसऱ्या गावातून मायग्रेट झाली होती? आमच्या दादाची पैदाइशी ते आमच्या दादाचे बाप दादा कशी तरी म्हणजे त्या टायमातला आमचे दादा बोलायचे की आपण संगमेश्वर तालुक्यातला मायग्रेट होऊन इकडे आलेले. बरोबर. तर आमचे पण जे बाप दादे होते आपण लोकांची, आमचं गाव जामगे आहे. सॉरी पहिले आपण तो सांगतो की आम्ही जी हिस्ट्री आता सांगतो त्याची बायोग्राफी जी सांगतो ह्या गावाचंच नाव आहे जामगे. थोडा मी जाणून लेट ठेवला. जामगे हे दापोली तालुक्याचं गाव आहे. इथल्यानं दापोली 27 किलोमीटर आहे आणि मंडणगड 20 किलोमीटर असेल. आणि खेड पण 27 किलोमीटर आहे. जिल्हा रत्नागिरी, महाराष्ट्र. तर ह्या जामगे गाव तसं जामगाव आणखी एक दुसरं आहे आमच्यापासून 4-5-6 किलोमीटरच्या बाजूला एक जामगे आहे, ती शिवतर जामगे आणि तालुका आहे खेड. तर ती लोक जसे हा गाव आहे मागरेट आपल्या लोकांचा आहे. मग ते तुम्ही आता जी मला डॉक्युमेंट जे दाखवले होते जुने जमान्याचे उताराचा ते 1832च्या पूर्वीचे पण देतात काहीतरी. 1832ला आमच्याजवळ पहिलं होतो तो सगळे तुकडे राहिले. तुम्हाला मी आता जो दाखवलो तो 1839 म्हणजे 200 वर्षापेक्षा जुनी ही बस्ती आहे. 200 वर्षापेक्षा. आणि आपले पूर्वज तिकडे शेले इकडे आणि त्याच्या पहिले तिथल्या तिकडे गेले होते. म्हणजे 200 वर्षा पहिले कोकणातला मायग्रेशन बराच काय असायला. तो एक डिफरंट टॉपिक आहे जी मात्र सामाजिक कार्यातला किंवा त्या टायमातला इथे ब्रिटिशची हुकूमत होती. मग त्या टायमातलं त्याचं हे बरेचसे मुवमेंटमधला एन्व्हायरमेंट कसा काय होता आणि ती काय ड्युटीज ते करत होते. आमच्या दादाला बचपनपासूनच सामाजिक कामाची मोप ओढ होती जी. म्हणजे ते सामाजिक काम आपल्या परीने जी काय होईल लोकांची खिदमत करायची, आपल्या गावाची खिदमत, आपल्या परिसरातल्या लोकांची खिदमत जी काय त्यांच्यात काय बंद पडेल. कारण गरिबी असल्यामुळे हायफाय लेवलची काही खिदमत करू शकत नव्हते, पण आपल्या जिस्मानी तौरवर
किंवा आपल्या ज्या छोट्या मोठ्या अकलीच्या जोरवर त्यांना जी काय खिदमत करता येत होती ते करायचे. आणि त्यानंतर ते आपल्या त्या टायमातला अंग्रेज आपल्याकडे म्हणजे अंग्रेजची हुकूमत होती आणि अंग्रेजची हुकूमत असताना मुख्तलिफ किस्मचे तहरीके सुरू झाले आणि त्या तहरीकमध्ये त्यांच्या बोलण्याप्रमाणे त्यांचा एक आदर्श होतो म्हणजे एक आयडियल बाबा फाटक म्हणून. बाबा फाटक हां एकांचे होते बाबा फाटक दापोलीचे. त्यांना ते बघून आहिस्ता आहिस्ता त्या आझादीच्या तहरीकमध्ये सामील व्हायला सुरू केले. कारण बाबा फाटकच्या बाबापासून त्यांची ओळख होती आणि ते बाबा फाटक आझादीच्या तहरीकमध्ये असायचे. ते बघून त्यांनी पण सुद्धा बोलले की आपल्याला सुद्धा आपल्या मुलखासाठी काहीतरी केला पाहिजे आणि ते आझादीच्या तहरीकमध्ये आहिस्ता आहिस्ता जशी छोटी मोठी खिदमत करता येईल त्या छोट्या मोठ्या तरीकेची खिदमत त्यांनी आझादीच्या मुख्तलिफ तहरीकमध्ये केले. जसं की नाना पाटील पत्री सरकार प्रति सरकार त्याला बोलतात, मुतवाजी हुकूमत. आणि त्याला आपले इंग्लिश मध्ये काय होतं पॅरलल, एक इकडे ब्रिटिश सरकार आहे आणि एक इकडे लोकांची सरकार. ते नाना पाटीलचं ते थोडक्यात ते ग्रुप जो होता तो इन्कलाब पसंत ग्रुप होता आणि त्यांनी जास्ती तर ते मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातला त्यांचं काम जोरात चालू होता. जास्त आपला जो सातारा तालुका डिस्ट्रिक्ट सातारा डिस्ट्रिक्ट पश्चिम महाराष्ट्र. पण थोडीशी काय त्याच्यातली हवा इकडे आली होती आणि ती हवा येत आली होती तेव्हा आमचे दादा सांगायचे की आम्ही पण त्यांनी जसे तिकडे अंग्रेज ऑफिसर लोक होते, शिपाई होते, त्यांना घेरत त्यांना काहीतरी असे लापता करत त्यांना तकलीफ त्याची त्यांना मारत म्हणजे खाली पाडून त्याच्या पायाला नाल मारत पत्री मारत ज्याला पत्री बोलतात आणि त्याला उर्दूतला नाल बोलतात म्हणून त्याचा नाव पडला पत्री सरकार. नाना पाटील पत्री सरकार. लूटमार पण करत सरकारी खजाने लुटायचे आणि अवामचे जे तहरीके चालायचे त्या अवामच्या तहरीकमध्ये लोकांना लावायचे आणि जे काही जरूरतमंद आपले जे अगदीच भुके प्यासे लोक असायचे त्यांना सुद्धा त्याच्यातून मदत करायचे. म्हणजे ठिकाणशी पण आपल्या मुलकला आझादी मिळण्यासाठी जास्तीत जास्त कोशिश त्यांनी जसे जसे तहरीक छोटे मोठे तहरीक होते ते छोटे मोठे हिस्सो घेतले. आम्ही आमच्या दादाला विचारत असो की तुम्ही हे इतके सगळे तहरीकमध्ये छोटे छोटे तहरीकमध्ये हिस्सो घेतले पण तुमचा स्वतंत्र सैनिकमध्ये काही नाव दिसत नाही. ते बोलले आम्ही जी तहरीकमध्ये जे हिस्सो घेतलेलो ते असे जे मोठे मोठे शहरात जे तहरीक चालली त्यातला नाही. पण आज पण बोलले आम्ही कोशिश जर केली तर आमचे काय थोडेसे सबूत आमच्याजवळ आहेत आणि आमचं त्यातलं नाव येईल. पण आझादीचं स्वतंत्र सैनिक जर मी बनलो ते सगळं गव्हर्नमेंट म्हणा आणखी काहीतरी माझं इजाज करेल. आम्ही ही सगळा केला की त्याच्यासाठी नाही केला, आमच्या मुलकला आमची छोटी मोठी खिदमत द्यायची म्हणून आम्ही आमच्या पडद्याच्या पाठीमागे रेंज जितका काय आमच्या मुलच्या छोट्या मोठ्या तहरीकला हातबोट लावता येलो तितकं आम्ही हातबोट लावण्याची कोशिश केली. म्हणजे आम्ही बाबा फाटक जे जसं बोललो बाबा फाटक आणि दुसरे ते भाई बोलायचे ते आमच्या ह्या माटवण बिटवणच्या परिसरातले कोणतरी म्हणजे शायद भाई बोलायचे म्हणजे ते गुजर समाजातले असतील. ते दोन होते त्या दोघांचं ते थोडक्यात ते आयडियल होते त्यांचे आणि त्यांच्यासोबत बाबा फाटकच्या सोबत ते मग आहिस्ता आहिस्ता तहरीकमध्ये उतरले पण होते. आणि मोस्टली ह्यांचा जी तुम्ही सांगता आहोत ह्यांचं काम अंडरग्राऊंड घेऊन जास्त होतं म्हणजे नजरेत न येता ह्या तहरीकला पुढे नेणं, लोकांना जोडणं, लोकांना कन्व्हिन्स करणं. जेव्हा पण मोर्चाबंदी असेल काय असेल त्या टायमातला हे आपल्या एरियातले जे किसान वगैरे असतील त्यांना तुम्ही लगान देऊ नको गव्हर्नमेंटचं. तुम्ही गव्हर्नमेंट जर तुमचा कॉपरेशन मागत असेल ते आपण द्यायचं नाही. ठिकाणशी पण अंग्रेजी हुकूमतला आपण अदम ताऊनची जी तहरीक होती त्या अदम ताऊनच्या तहरीक सरकार गव्हर्नमेंटला आपण कोणत्याही पद्धतीत त्या रुलिंग हुकूमतला आपण अजिबात सहकार्य करायचो नाही, त्यांना अजिबात मदत करायची नाही. आणि खंयच्या मुवमेंटमध्ये पती सरकारच्या सांगायचं आणि दुसरी त्याच्यानंतर चले जाव तहरीक म्हणजे क्विट इंडिया मुवमेंट जी 8 ऑगस्ट 1942 ला महात्मा गांधीजीने गावले टँक मुंबईला जे अनाऊन्स केले आणि 9 ऑगस्टला त्याच्यावरती इम्प्लिमेंट झाले. यस. आणि त्यातला पण त्यांचं मोठं त्याच्यातलं म्हणजे कसं आता ह्या गाव लेवलवर ते आमचे दादा सांगायचे की आम्ही ह्या लेवलवर आमच्यासोबत बोलले काय हिंदू भाई पण होते. आम्ही छोटी मोठी असे छोटे मोठे लोकांना जाऊन जागा करणार की तुम्ही आपल्याला आझादी हासिल करण्यासाठी आपल्याला अंग्रेजी हुकूमतची कसं मुकाबला केलं पाहिजे. आपल्याला त्यांना कशा पद्धतीचे आपल्या गावातले ते बाहेर जातील निघून आणि आपल्या मुल्कशी निघून जातील ह्यासाठी जागोजाग लोकांना जमा करून
म्हणजे थोडीशी बेदारी पैदा करणे, Yes. आझादीच्या बाबतीत बेदारी पैदा करणे, छोटे मोठे जे जुलूस निघत त्याची रहनुमाई करणे, म्हणजे सरकारच्या खिलाफ जे जुलूस निघत त्याची ही करणे, म्हणजे त्याची रहनुमाई करणे, त्याचं नेतृत्व करणे, अशा पद्धतीने ते त्यांचं ते काम चालू होतं आणि त्याच्यातच आपल्या मुलकाला आझादी मिळली. आपल्या मुलकाला आझादी मिळाल्याच्या नंतर 1954-56च्या दरम्यान मला वाटते आपला जो रियासत आहे, रियासत महाराष्ट्र, ते अगोदर मुंबई सुबा होता. बॉम्बे प्रेसिडेन्सी त्याला बोलत. मग त्यातला गुजरात, सौराष्ट्र आणि महाराष्ट्र मिळून एकच काय थोडंसं कर्नाटकचं भाग होतं. ते त्याच्यानंतर यशवंतराव चव्हाणांनी ज्या वेळेला आपला महाराष्ट्र आपल्या मराठी जबानच्या ह्याच्यावर अलग झाला पाहिजे आणि आपलं काय थोडंसं हिस्सो जो गुजरातचं तो गुजरातच्याकडे जाईल, आपले काय मराठी भाषिकाचे गुजरातच्याकडे आपली काय लोक होती ते आपल्याकडे गेले, आपल्या मुंबईला आपल्या ताब्यात, आपल्या रियासतच्या ताब्यात ठेवून आपल्याला म्हणजे संयुक्त महाराष्ट्राची जी चळवळ उभारायला नव्हती यशवंतराव चव्हाण 1954-55 जी सुरू झाली आणि महाराष्ट्राची सेपरेट झाला, रियासतचा दर्जा मिळलो 1960 1 मे 1960. मग त्यातला पण त्या चळवळीत पण यांचा हिस्सा होतो वाय.बी. चव्हाणचा. मग त्या जे तेव्हा संयुक्त महाराष्ट्राच्या बाद जी न्यू महाराष्ट्र वाक्य आता जी याची बांधला 1 मे 1960 तेव्हा ते फर्स्ट सीएम होते वाय.बी. चव्हाण, यशवंतराव बलवंतराव चव्हाण. येस. अच्छा, त्याच्या बाद आणखीन मतलब त्यांचा गोव्याच्या ह्यातला किंवा त्यांना आणखीन काय गोवा मुक्ती त्यांचं काय जास्ती काय सुरू केलं नाही. गोवा मुक्ती संग्राम जी. पण ह्या दोन याच्यातला ते असायचे नाही तरी आम्ही दादाच्या जोडीला बसून जेव्हा आम्ही छोटी मोठी माहिती घेत असतो, म्हणजे आम्ही स्कूल सॅटर्डे संडेला दादाच्या जोडी बसायचा, त्याच्यातल्या माहिती काढायची, म्हणजे आम्ही दादा जोडशी आमच्या बरेच काय आमचे आदर्श घेतले. असं तुम्ही आता हे सांगा की त्याला JP वाळाची पण त्यांची पोस्ट काय मिळली होती? जी, ते म्हणजे 1956ला आमच्या आपल्या जामगे ग्रामपंचायतीची स्थापना झाली. त्या टायमात 56ला म्हणजे महाराष्ट्र रियासत बनायच्या अगोदर. तेव्हा आपल्या जामगे ग्रामपंचायतीमध्ये 2 गाव म्हणजे सातेरी आणि शिरसाडी हे 2 गाव त्या एकाच ग्रामपंचायतीमध्ये, 3 गावाची ग्रामपंचायत. आणि मग आपला तेव्हा पहिल्या ग्रामपंचायतीचे सदस्य होते आमचे दादा, पहिल्या ग्रामपंचायत सदस्य होते. आणि 1960ला 62ला जेव्हा पंचायत राजेला आणि जेव्हा दुसरी आपली जामगेची ग्रामपंचायत वेगळी बनली आणि सातेरी शिरसाडीची एकत्र राहिली, त्या पहिल्या ग्रामपंचायतीचे सरपंच ते जवळजवळ 62 ते 67 ते 72 आणि 72 ते 77 असे 15 वर्ष सलग सरपंच पदावर होते. आणि 15 वर्ष सरपंच पदावर राहिल्याच्या नंतर त्यांनी मग पोलीस पाटील पण होते, गावचे पोलीस पाटील 15 वर्ष. त्याच्या अगोदर ब्रिटिशच्या टायमात सुद्धा त्यांना असं पोलीस पाटील सारखा एक दर्जा होतो, तो दर्जा ब्रिटिशने त्यांना दिले होते. ढाल एक तलवार दिलेली होती आपल्या खुदची सेफ्टी करण्यासाठी. पण त्या असहकारची भूमिका आहे, म्हणजे आपली जी चळवळ येईल नॉन कॉर्पोरेशन जी मुवमेंट होता, क्विट इंडिया मुवमेंट, त्या मुवमेंटला ते सहभागी झाल्याच्या नंतर त्यांनी ते सगळ्यांनी त्याच्या दापोलीचं जे ऑफिस आहे त्या ऑफिसला जमा केले की बोले तुमची प्रतिमाना नको पाहिजे, की तुम्ही ठरवा, मी माझ्या भारतच्या आझादीच्या तहरीकमध्ये मला सामील व्हायचं. आणि ते भारतच्या आझादीच्या तहरीकमध्ये सामील झाले. अच्छा, त्या तुम्ही जसं बोलले होते तुमच्या दादाला एज्युकेशनची जरा एक रगबत होती आणि इकडे जे काय बोलू गुरुकुलच्या माध्यमाने त्यांना शिक्षण घेतले. पण त्याच्या बाद इतके सगळे मोस्टली ॲक्टिव्ह असताना त्यांनी एज्युकेशनच्या फील्डला काय काम केले? आपल्या जामगेची जी प्रायमरी स्कूल आहे ती प्रायमरी स्कूल मला वाटतं गाली पण 1922 आज 103 वर्ष 1922ला जी स्कूल चालू झाली ती म्हणजे कॉमन स्कूल चालायची. एक सब्जेक्ट उर्दू असायचो, बाकी सगळे मराठी असायचे. आणि आपल्याकडे आपल्या परिसरातले सगळे पोरा त्या तिथे म्हणजे विसापूरचे मधुबाई वगैरे सातेरी सगळे हिंदू मुस्लिम सगळे एकत्र बसून पर्शियन पण शिकवायचं, उर्दू पण शिकवत होतं. 1954ला आपली जी आत्ताची उर्दूशालीची इमारत आहे 3 खोल्याची इमारत ती 1954ला दादा आणि गावातले आपले जे मोतेबर शख्सियत होते म्हणजे इब्राहिम बेबी आहेत, दाऊद पेटकर, अहमद पेटकर, अहमद आपले इस्माईल हवा, अशी जी लोकांची होती त्या लोकांनी
ती इमारत 1954ला 17 दिवसात इमारत बांधून पुरी केली. अच्छा. आणि 1954ला सौराष्ट्राचे जे हे होते चीफ मिनिस्टर मोरारजी देसाई, 1954ला मोरारजी देसाईंनी आपल्या त्या इमारतीचं उद्घाटन आपल्या गावात, म्हणजे जिंचाळीला त्यांचा हेलिकॉप्टर उतरला आणि तिथल्या बैलगाडीने ते सफर करून जामग्यात येले आणि जामग्यात आपल्या त्या इमारतीचा 1954ला जामगे गावात मुख्यमंत्री वेळवक्तचे मुख्यमंत्री गेलेले. त्याच्या बाद 65-66च्या दरम्यान आपल्या हायस्कूल चालू करायचा त्यांनी एक पिढं उचलले आणि आपल्या सातेरेचे विसापूरच्या ते खानवाडीतले खानविलकर वगैरे आहेत ना, रंगराव खानविलकर, त्याच्यानंतर कृष्णदास पवार, अमृतराव कदम, आपल्या गावातले बाबा पेटकर, उस्मान बापू गैबी जे मुंबई कमिटीचे मेंबर होते. आणि हे कोण बोले बाबा पेटकर गावाच्या गाव लेवलवर त्यांच्यासोबत ते होते. आमचे चाचा पण होते ना, ते पण मुंबई कमिटीचे मेंबर होते. युसुफ तातू जे आमच्या बाबाचे 2 नंबर ते आणि उस्मान बापू गैबी हे मुंबई कमिटीचे मेंबर होते. आपली जामग्याची मुंबई कमिटी पण होती. इकडची छोटा पैसे जमा करत आणि इकडे द्यायचे. ती हायस्कूल सुरू केल्याच्या नंतर ती हायस्कूल काय गाव लेवलवर त्यांनी चालवले, पण म्हणजे शिरसोली, टांगर, लाटवण पासूनची पोरा तिथे एक हॉस्टेल बनवून ठेवलेली आणि चालवली. पण ती इतका सगळा खर्च बर्दाश्त नाही झालो. त्याच्यामुळे 1967ला ती स्कूल स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थे कोल्हापूर याला हँड ओव्हर केली. एक मिनिट. अच्छा, ती जेव्हा स्कूल बोलले सगळे समाजाची लोक घेतला, जशी नावाजून सगळ्यांची घेतली हे त्यांच्या रेकॉर्डला पण असतील बरोबर. आणि तेव्हा ती स्कूल पंचक्रोशीची होती असं समजायचा बरोबर आहे. त्यांच्या एका वाडी किंवा मल्ल्याची नाही, सगळ्या लोकांनी मिळून हे बनवले. मोठी ह्या पंचक्रोशी म्हणजे कामगेर, सातेरे, शिरसाडी, खातलोली आणि विसापूर असे 5 गावाचे आपले जे पंचक्रोशी आहेत त्या पंचक्रोशीने ती स्थापन केलेली स्कूल. पण त्यातला जास्ती म्हणजे मोठा काम जे होता आमचे दादा होते, त्याच्यानंतर कृष्णदास पवार होते सातेरेचे, त्याच्यानंतर अमृतराव कदम होते, रंगराव खानविलकर होते. ह्या लोकांची जास्ती त्यातला मेहनत होती. आणि मुंबई कमिटीतला आपल्या इकडचे 2 होते, म्हणजे उस्मान बापू गैबी, युसुफ तातू तांबे आणि बाकी तल्याच्या कोंडारचे काय लोक होते. गोंदलेकरवाडीतले आपले ते विठाबाई कदम यांचे बाबा विठ्ठल कदम, पोलीस जे होते, विठोबा लक्ष्मण कदम ते पोलीस मध्ये होते आणि ते मुंबई कमिटीतल्या ह्या लोकांना ते सपोर्ट करायचे. आम्ही विठोबा कदम साहेब जे मरून त्यांना पण मिळायचो. ह्याचे दादाजी होते. इंतकाल केव्हा दिले आपले? 1998ला. डेट याद आहे? हो, 25 जुलै 25 जुलै 1990ला इंतकाल झाले. म्हणजे आम्ही स्कूलला टीचर पण तेव्हा लागलो. याचा जॉब आमचे 10 वर्ष जॉब झाले होते, सर्व्हिस झाली होती आमची. आणि नेहमी त्यांना आम्ही मिळायचो, तेव्हा मुलाखत व्हायची, बात करायची, मशवरे करायचो आणि ती नॉलेज पण शेअर करायचो. जी ते आता नेक्स्ट येत आहे. ती आता 1967ला काय बोललो की ती स्कूल स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या हँडओव्हर केली. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची एक सिस्टम अशी आहे की त्यांच्या शाखांसाठी जे मेहनत करणारे लोक असतात त्यांना ते कार्यातून सभासद बनवून घेतात. आणि अशातून त्यांनी आमच्या दादाला आजीव सभासद बनवून घेतले होते. म्हणजे मरेपर्यंत त्याचे मेंबर होते ते. आणि त्या आमच्या ह्या आपल्या नवभारत हायस्कूल जामगेचे ते पहिल्यापासून 1908ला ते जेव्हा इंतिकाल झाले तो पण चेअरमॅन होते स्कूल लेवलचे. आता आपला तिथे जी हायस्कूल होती ती मराठी मीडियम हायस्कूल होती. आपल्या इथे आपली पोरा 7वी पर्यंत उर्दू शिकायची आणि मराठी स्कूलला गेल्याच्या नंतर थोडीशी आपली पोराची तरक्की त्यातला कमी व्हायची. त्यासाठी मग आपली इन्स्ट्रक्शन चेंज व्हायचं. 7th पर्यंत उर्दू मीडियम, मराठी सब्जेक्ट असायचो, एक सब्जेक्ट असायचो. पण तिथे मराठी मीडियमला कम्प्लीट 8वी 9वी 10वी आणि 11वी तेव्हा मॅट्रिक असायची. ते सगळे विषय मराठी असल्यामुळे प्रॉब्लेम व्हायचो. मग त्याचा सोल्युशन काय काढायचं? त्यासाठी मग आपले काय लोक ते थोडीशी आपल्या इकडे फॉरेनला लोक गेली आणि थोडंसं लोकांजवळ पैसे झालो. मग लोकांनी कडवई, वहूर, नॅशनल हायस्कूल दापोली अशा ठिकाणावर आपल्या पोरांना शिकवायला जायला सुरुवात केली. मग ती पोरं आपल्या गावातच थांबली पाहिजे. आपल्या पोरांच्या आपल्या गाव लेवलवरच तालीमची सोय झाली पाहिजे. म्हणून आपल्या गावातले जे फॉरेनला असणारे या स्थानिक लेवलला जे टीचर होते, कारण आपल्या गावातला भरपूर टीचर
ते टीचर जास्त असल्यामुळे ते टीचर आणि आमची जी लंडन कमिटी होती ह्यांच्या समोर त्या सगळ्या सोबत घेऊन आपल्या ह्या मोहल्ल्यात सुद्धा एक उर्दू मीडियमची स्कूल ओपन करण्यासाठी एक बुनियाद ठेवली गेली आणि ती बुनियाद ठेवण्यासाठी आपल्या गावातल्या घरच्या हर फर्दनी कोशिश केली हर शख्सनी कोशिश केलेली आहे. इवन लंडन कमिटी, आफ्रिका कमिटी असू दे, आपले सीमेन असू दे, फॉरेनवाले असू दे किंवा इथे लोकल लेवलला आपले असणारे गव्हर्नमेंट सर्वंट जे इंडियातला होते त्या सगळ्यांनी आपलं काय ना काहीतरी शेअर लावून ती आपली पहिली स्कूल आपली 1982ला दी रायझिंग हायस्कूल जामगीच्या नावाने पुण्यात ठेवली गेली आणि आमच्या दादा अलमरूमला ह्या आपल्या सगळ्या पुऱ्या गाववाल्यांनी पहिल्या दिवसापासून स्कूल कमिटी चेअरमॅन बनवले. ते अगदी 1908ला ज्या दिवसात ते इंतिकाल झाले त्या दिवसापासून ते स्कूल कमिटीचे चेअरमॅन होते आणि आपल्या ह्या स्कूलला ग्रँड मिळवून देण्यासाठी त्यांचे जे काही मदत त्याची ओळख होती बाबूराव बेलोसे, त्याच्यानंतर राम मेघे, प्राध्यापक राम मेघे आणि जास्ती ओळख होती राम माडकांचे जे वालिद होते ते आणि आमचे दादा त्या टायमातला बैलाच्या पाठीवर वरी टाकून घाटावर विकायला घेऊन जायचे. ती ओळख होती. तुमचे दादा आणि राम माडकांचे बाबा हे दोघा बैलाच्या पाठीवर वरी नाचणी वरी चावल बोलतात ना भात तशी वरी पण एक नाचणी ब्लॅक असते ते वरी नाही काही घाटावर विकत आणि तिकडची पैसे किंवा तिकडची काहीतरी वस्तू जी आपल्याकडे नसेल ती वस्तू घेणे त्यातला ते राम माडकाच्या बाबाच्या वलकीवरची राम माडकाची ओळख झाली आणि राम माडकांनी आपल्या स्कूलला ग्रँड मिळवून देणे, परमिशन मिळवून देणे, हर तरीकेसाठी त्यांनी भरपूर मदत केली. त्याच्यानंतर आपल्याला आपल्या कॉलेजला ज्युनियर कॉलेज देण्यासाठी सलीम जकरिया साहेब ह्यांचं मोठं नेक्स्ट त्या आपल्या रायझिंग हायस्कूलची इमारत बनवून घेण्यासाठी मोहतरम अहमद बाबू हवा ह्यांचं मोठं शेअर होतं. त्यांनी म्हणजे आपल्या जामग्यातले जितके दुनियाच्या कोण्यात कोण राहणार असतील खंचो माणूस सोडले नाही आणि सगळ्या जोडशी त्यांनी पैसे जमा करून आणून एक बेशवनी इमारत आपल्या इथे जी उभी केल्या गेली. आमच्या गावातली जी रायझिंग हायस्कूल स्क्रीनवरून आम्ही दाखवेल तर त्या हायस्कूलला बांधण्यासाठी त्यांना एक मुखलीस आमच्याच गावचे मोहब बॅसिन अहमद बाबू हवा साहेब ते पैदा इंडियात गेले, आफ्रिकाला गेले, तिकडशी मग UK ला गेले, इंग्लंडला. तर ते राहून पण आपल्या गावाची इतकी मोहब्बत की ते स्कूलला कन्स्ट्रक्शनसाठी बिल्डिंग बांधण्यासाठी जो फंड जमा हवा होतो ते इंग्लंडला फिरले, अरबस्तानला गेले, आपले लोक काम करत असतात, ऑस्ट्रेलियाला गेले, आफ्रिकाला गेले, म्हणजे दुनियाच्या 3-4 कॉन्टिनेंट मध्ये फिरून फंड जमा केले. मी तुम्हाला त्यांची एक बात सांगेन. काय लोक त्याला इन्कार पण करत बघून घराचे दरवाजे बंद करत कारण मला डायरेक्ट लोकांनी सांगलेलं आहे म्हणून सांगताय तरी ते गवा जलील स्वतःला नाही समजले. बोलतात ना एकदम समाजासाठी मोठी स्कीम ठेवायला जाळी ठेवायला लागते ते असे जरा पण एहसास न घेता लोकांच्या दाराशी सारखी जात आणि फंड मागत आणि आमदुल्ला त्याच्या एक इमारतच्या शकलमध्ये उभी आणि आम्ही मग खुशीची बात आहे की त्या स्कूल 1982ला स्टार्ट झाला 8th स्टँडर्ड. मी त्या स्कूलच्या फर्स्ट बॅचचं स्टुडंट आहोत आणि आमची 85ला SSCची बॅच झाली. 83 ला 8th, 84ला 9th आणि 84-85ला 10th. SSC आमची तिथल्याच झाली. म्हणजे आमचं एज्युकेशन आमच्या गावात जायला ह्याच आमच्या बुजुर्ग लोकांच्यामुळे आणि ते 1988ला मग त्या इमारतीची ओपनिंग झाली. प्राध्यापक राम मेघे त्या टायमातला जे एज्युकेशन मिनिस्टर होते. मान्य शरद पवार येणार होते पण काय प्रॉब्लेम निघाल्यामुळे ते आले नाही. पण प्राध्यापक राम मेघे आणि राम माडिक हे दोघा 1988ला आपल्या त्या इमारतीचा ओपनिंग करून दिले. त्या इमारतीसाठी आपला खोतू हवा या फॅमिलीनी जागा दिली म्हणजे वक्फ केली ती जागा. मोठी जागा त्यांनी वक्फ केली. आपल्या गावाच्या रस्त्याला लगत असणारी जागा एक मोठी कुर्बानी होती फॅमिलीची. आणि आज अल्हम्दुलिल्लाह तो इदारो तिथे उभो आहे आणि आज बरेचसे म्हणजे त्या जामग्यातला तो इदारो बनल्यामुळे आणि ज्युनियर कॉलेज चालू झाल्यामुळे आज अल्हम्दुलिल्लाह आपल्या बस्तीतला एक पण अशी पोरगी नाही जी
किमान 12वी शिकली नाही असं काय नाही की 12th पुढेच मिनिमम एज्युकेशन 12th. यस. आणि हे एक मोठा फायदा त्याच्यातला आपल्या बरीच पोरा शिकून तालीम हासिल करून गेली. म्हणजे जी वहूरला किंवा दापोलीला कडवईला जात होती ते जे काय पैसे वगैरे खर्च होत होते पालकांचे सरपरस्तीचे ते रेले आणि त्यांनी त्याच्यातून थोडे बहुत आपल्या स्कूलला पण दिले आणि आपल्याच या इदाऱ्याला परवान चढवण्यासाठी सगळ्या लोकांनी मिळून कोशिश केली. आणि आज अल्हम्दुलिल्लाह आपलं इदारो मोठ्या शानशी उभं आहे आणि इन्शाअल्लाह अजीज असंच त्याला आपण जारी व सारी ठेवण्याची कोशिश करूया. आणि काय बोलणार चाल काय ना आता आमच्या दादांनी त्यांच्या जी काय बंद पडली कोशिश जी सामाजिक खिदमत त्याचं एक रुटीन होतं. सांची 7:30 वाजता जेवणे त्याच्या बाद निजणे सुबेला 2 वाजता उठणे 2 वाजता उठून स्वतःची गुरा चरून आणायची सुबेची 6 वाजता यायचा फ्रेश व्हायचा आणि सामाजिक कामाला दापोलीचा निघायचा. बाबूराव बेलोसे आमदार असताना मंत्री असताना रोज सुबेची उठले की त्यांच्या घरा डॉक्टर मोकल आमदार असताना रोज सुबेची उठले की त्यांच्या घरा म्हणजे रोज दापोलीत जाणे पंचायत समिती तहसीलदार म्हणजे प्रत्येक ऑफिसची कन्सल्ट ठेवून जी काय कामं आपल्या बस्तीसाठी आपल्या समाजासाठी जी काय करून घेता येतील म्हणजे हर आमो खास मध्ये मशहूर होते. त्याच्यामुळे आपल्या ह्या एरियातला हे पंचक्रोशी ह्या एरियातला आमच्या दादाला तांबे बाबा ह्या नावाने लोक ओळखत असतात. आज पण म्हणजे गैरचा बारकी बारकी पोरा सुद्धा तांबे बाबा या नावाने ओळखतात. म्हणजे मुख्तलिफ किस्माच्या कमिटीवर पण त्यांना राहण्याचं मान मिळालं. तालुक्याची शांतता कमिटी आहे, तालुक्याची रोजगार हमी कमिटी आहे, तालुक्याची अल्पबचत कमिटी आहे, अशा अलग अलग कमिटीवर सुद्धा त्यांची त्या टायमातली निवड झाली. आणि पहिल्या दिवसापासून म्हणजे जेव्हा ते एखादा राजकीय पक्षाला स्वीकारायचं म्हणजे त्या टायमातला जेव्हा त्यांनी या मुवमेंटमध्ये हिस्सा घेतले तेव्हापासून मरेपर्यंत ते काँग्रेसचे कायमचे काँग्रेसचे मेंबर बनून राहिले. म्हणजे दलबदलूपणा केले नाही. 78 ला मला वाटते जेव्हा थोडी आपले आमदार चेंज झाले सरकार बदलली जेडी सकपाल आले होते ते जनता जनता पक्षाचे होते नागर निशाणी होती. त्यांनी आमच्या दादाला काय बोलले तुझा मत काय मला भेटणार नाही पण मेहरबानी करून तू घरातून बाहेर पडू नको तरच माझा विजय होईल. पण आमचे दादा झाले की मी माझ्या पक्षाचं काम मला निष्ठेने करायचं आहे जी काय माझ्या बंद पडेल आणि बराचसा काम पायी चालत करायचे. त्याच्यातले बरेचसे कार्यकर्ते होते त्या बरेचशा गैरचे कार्यकर्ते होते आपले मुस्लिम कार्यकर्ते होते विसापूर पासून सोंडेगर पासून पालगड पासून मुगीज पासून ते सगळे कार्यकर्ते जास्ती पायी चालून प्रचार करायचे. ह्या गावातून त्या गावात एरिया वाटून घ्यायचे. त्या इकडची एरिया पिसे पासून इकडची एरिया हे आमच्या दादाच्या रहिनुमाईमध्ये बरेचसे लोक असायचे आणि त्याच्यातून ते असं प्रचार करत आणि अशी छोटी मोठी सामाजिक खिदमत ह्या एक शेव होतो. आणि अल्हम्दुलिल्लाह त्याच्यातून आम्ही सुद्धा काय ना आमच्या जी काय बंद पडते छोटा मोठा सामाजिक काम ते आम्ही करत राहतो. बरोबर. अल्हम्दुलिल्लाह ती बघा एक इतकी बॅचे इन्फॉर्मेशन मिळली कोशिश केल्या गेली काही स्क्रिप्ट नाही की त्यांनी आपल्या दादाला बघले आणि त्याची बात केली आणि ह्या पुऱ्या त्याची बायोग्राफीमध्ये एक चीज समजा बेचून येली की तुम्ही जर समाजकार्य करता तिथे धर्म जाती पंथ न बघता जर तुम्ही काम केले हो निष्ठावंतांनी काम केले हो ते सगळे समाज तुमच्या सांगत असते. त्यामधला माणुसकी इन्सानियत ही मोठी चीज असते. म्हणून आम्ही पण बघले हो की तांबे बाबाच्या इथे सगळ्या समाजाची लोक आहेत त्याला मिळत जी मुंबईला नोकरी करून दे पोलीस ऑफिसर बनू दे काय बनू दे किती मोठे अधिकारी झाले तरी कोकणातला गावातल्या आल्यावर ते पहिले तांबे बाबाला येऊन मिळून नक्की जात असत. तर मुश्ताक आपले तांबे साहेब तुमचा खूप शुक्रिया की तुम्ही आम्हाला इतकी व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन दिलं. इन्शाअल्लाह आपल्या चॅनलच्या माध्यमातून ती जगापर्यंत पोहोचेल आणि लोकांपासून त्यांना काय सबक पण शिकायला मिळेल आणि कोकणी मुस्लिम समाजातले स्वतंत्र सैनिक किंवा फ्रीडम जे फायटर आहेत मुजाहिद आझादी बोलतो की त्यांची बायोग्राफी ह्या लोकांना आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोचते ही पण खूप मोठी खुशीची बात आहे. आणि लोकांच्या जवळ आज ही पुरा रेकॉर्ड आहे ती मग खूप शुक्रिया तुमचा. तुम्ही आमचा शुक्रिया अदा केले हो पण असलला आम्हाला तुमचा शुक्रिया अदा केला पाहिजे कारण आज तुम्ही आमच्या दादाची काय छोटी मोठीची काय हिस्ट्री होती ती जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या घरपाव द्यायले हो.
आमच्याजवळशी माहिती मालूमात करून घेतली आणि ती आज तुम्ही लोकांच्या मंजरे आमोर आणणार आहोत. म्हणजे आमचे थोडक्यात आमचे दादा एक नाम निहात बोलतात ना, म्हणजे कोणत्याही भुके नसताना ते कोशिश करत राहिले. पण आज दुनियाच्या म्हणजे त्यांना थोडक्यात तुम्ही आज ग्लोबल करणार आहोत. म्हणून मी खुसूसन आमच्या तांबे फॅमिलीच्या वतीने तुमचा आणि तुमच्या ह्या मुवमेंटचा आणि तुमच्या ह्या चॅनलचा मी शुक्रिया अदा करता. आणि तुम्ही आमच्या गावचे एक फर्द असल्यामुळे पुन्हा आपला हक आहे आमच्याला. जजाकल्ला. अस्सलाम वालेकुम. हाफिज. आता तुमचं काम आहे चॅनल सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि भरभरून त्याला ह्या सगळ्या लोकांना शेअर करा. थँक्यू.